सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना सरकारने या प्रकरणाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू। साताऱ्याचं डॉक्टरचं प्रकरण संवेदनशील आहे, तिथं त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल, आणि त्यामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे। त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल। प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल। दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमच्या मित्र भेटले मला दिल्लीला सगळे दंगेकर जी मागे आहेत त्यांना काय सांगणार आहेत, त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोरासमोर? काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी, पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं नाही। सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलतोय, करप्शनच्या विरोधात बोलतोय। शनिवार वाढेल तर आधार कार्ड बघून सोडणे देव असं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून। त्यांनी अगोदर